मित्र नमस्कार. श्रीकांत चौधरी या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण सोशल आणि पॉलिटिकल या क्षेत्रामधले सर्व एक्सप्लेनेटरी व्हिडिओ पाहत असाल अशी आशा करतो आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. आजच्या या अशाच भन्नाट टॉपिक मध्ये मी तुम्हाला एक महत्वाचा विषय तुमच्या समोर मांडणार आहे. यामध्ये जे मराठा समाजाच्या संदर्भात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन झालं त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी उपोषण केलं, मुंबईला मोर्चा केला, 26 जानेवारीला सरकारने नोटिफिकेशन इश्यू केलं. असं सांगण्यात आलं की सगळे सोयरे हा शब्द सुद्धा कायद्यामध्ये घेतला जाईल आणि त्या पद्धतीचा कायदा करण्यात येईल. मात्र अधिवेशन बोलवण्याच्या पूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल तयार झाला तो अहवाल त्यांनी स्वीकारला. तो अहवाल स्वीकारल्यानंतरच लक्षात आलं होतं की ही स्वतंत्र आरक्षणाची वाटचाल सुरू आहे. कारण सरकारचं अगोदरही म्हणणं होतं की कुणाच्याही वाट्याचं हिसकावून आम्ही मराठा समाजाला देणार नाही, किंबहुना मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या कसोटीत बसणारं आरक्षण आम्ही त्यांना देऊ. अगदी तसंच घडलं मित्रांनो. आपण सर्वांनी ते पाहिलं असेल, समाज माध्यमावरून सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया समजल्या असतील, परंतु त्याचं एकंदरीत विश्लेषण मी आपल्या समोर करणार आहे. एससी बीसी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून मराठा समाजाला पुन्हा एकदा यासाठी म्हणतोय की 2017ला हा प्रयोग अगोदर झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे एससी बीसीचं 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. आता यावरती काही प्रश्न आहेत. मुळात मंडल कमिशनने ज्यावेळी ओबीसींना 27% आरक्षण केंद्रामध्ये 1989ला लागू करण्यात आलं त्यावेळी मंडलने 79च्याच त्यांच्या शिफारशीमध्ये असं सांगितलं होतं की जेवढी जातीची लोकसंख्या त्याच्या 50% त्यांना आरक्षण. जर एखादी जात बॅकवर्ड असेल तर त्यांच्या लोकसंख्येच्या 50% प्रमाणात त्यांना आरक्षण देण्यात यावं. ओबीसींची एकूण संख्या ही त्यावेळी 54% होती, त्यामुळे ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलं. या सुनील शुक्रे यांच्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाची एकूण लोकसंख्या महाराष्ट्रात पाहता 28% आहे. जर ही आरक्षणाची वेळ त्यांना देण्याची आलेली आहे तर 28%च्या 50% म्हणजे 14% आरक्षण हे मराठा समाजाला द्यायला हवं होतं. मात्र तसं केलं गेलेलं नाही. याचं कारण असं की ज्यावेळी 13% आणि 12% शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण गायकवाड अहवालाच्या अनुसार राज्य सरकारने 2017ला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दिलं होतं, ते आरक्षण टिकलं नाही. किंबहुना सुप्रीम कोर्टातून ते आरक्षण रिजेक्ट झालं. त्यावरची रिव्ह्यू पिटिशन स्क्वॅश झाली आणि पुढे त्याच्यावरती क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे असं सुद्धा गाजर दाखवलं होतं. परंतु या नवीन कायद्याने जुना कायदा बरखास्त झालेला आहे. त्यामुळे पहिला विषय संपला. दुसऱ्या कायद्यामध्ये आता जो नवीन एससी-बीसीचा ऍक्ट त्यामध्ये केलेला आहे त्यामध्ये 10% आरक्षण दिलंय, जे 14% असायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची एक प्रकारे प्रतारणा करण्याचं काम सरकारने केलंय. दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे की आता हे आरक्षण कोर्टात चॅलेंज होणार. त्या दिवशी सभागृहामध्ये विधानसभेत पास झालं, विधान परिषदेमध्ये पास झालं आणि आता राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचा कायदा सुद्धा बनणार आहे. परंतु तो कायदा झाल्या तो कायदा हायकोर्टामध्ये चॅलेंज केला जाईल. हे अगदी ठामपणे काही लोकांनी समाज माध्यमावर सांगितलेलं आहे की आम्ही ते चॅलेंज करणार आहोत. त्यामुळे हे निर्विवाद आहे की तो चॅलेंज होणार आहे. तो चॅलेंज झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हायकोर्ट मागच्या वेळी जसं 13% आणि 12% आरक्षणाला संमती दिली होती तसं हायकोर्ट यावेळी या आरक्षणाला संमती देणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने आरक्षण स्क्वॅश करत असताना मागच्या आरक्षणावर हायकोर्टाचे सुद्धा कान पकडले होते की अशा प्रकारचं असंविधानिक आरक्षण हायकोर्टाला टिकवता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, एक तर लोकसभेचं जी निवडणूक आहे ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हायकोर्टामध्ये ही केस टेबलला येणार नाही असं माझं मत आहे. ही लोकसभेची निवडणूक मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून जिंकण्याचा एक मानस हा सरकारचा आहे. त्या पद्धतीने ते निवडणुका जिंकतील सुद्धा आणि त्यानंतर हायकोर्टच्या टेबलला ही केस ज्यावेळी बेंचच्या समोर येईल त्यावेळी बेंच सगळ्यात अगोदर याचं जजमेंट पास करण्याच्या अगोदर या आरक्षणाला स्टे देणार, स्थगिती देणार. याचं कारण असं आहे की इंदिरा साहनीच्या केसनुसार जे जजमेंट सुप्रीम कोर्टात आलेलं आहे
त्यामध्ये 50%च्या वर आरक्षण द्यायला अनुमती नाही. त्यामुळं अगोदरच 52% आरक्षण असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा 10% नव्यानं आरक्षण जोडताना सुप्रीम कोर्टच्या अगोदर हायकोर्ट या गोष्टीचा विचार करेल आणि त्या आरक्षणासाठी पुन्हा एकदा हिअरिंग चालू होतील. मित्र हो, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका येतील. लोकसभा जिंकलेली असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सांगतील की काही लोकांनी हे आरक्षण कोर्टात चॅलेंज केलं, परंतु आमचे वकील हे भक्कमपणे कोर्टात बाजू म्हणतायत. कायद्याच्या चौकटीत बसणार आणि सर्व कसोट्यावर टिकणार, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागू देणारं आरक्षण मराठा समाजाला आम्ही देऊन दाखवलंय आणि आम्ही ही लढाई हायकोर्टात सुद्धा लढू आणि जिंकू सुद्धा. अशा पद्धतीचं मोठं गाजर मराठा समाजाच्या पुढे ठेवण्यात येईल. मित्र हो, तुम्हाला एकच सांगतो की कोणतंही सरकार असो, प्रत्येक सरकारने मराठा समाजाचा सोयीस्कर वापर केलेला आहे आणि यामध्ये मराठा समाजाला कुठलंही आरक्षण आजपर्यंत देऊ केलेलं नाही. त्यामुळे SC-BCचं आरक्षण हे सपशेल मराठा समाजाला दाखवलेलं गाजर आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजाचं आरक्षण हे कुणबी नोंदीतून सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करत असताना त्यामधून पितृसत्ताक हा शब्द वगळून नवीन कायदा करणे आणि ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणे हे एकच मराठ्यांच्या आरक्षणाचा शाश्वत पर्याय आहे. त्यामुळे हा जो राज्य सरकारने खेळ मांडलेला आहे तो बंद करावा आणि ज्या पद्धतीची मागणी समाज करत आहे त्या पद्धतीच्या मागणीवरती लवकरात लवकर विचार करावा. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलत असताना सांगितलं की त्यावरती 6 लाख हरकती आलेल्या आहेत, त्यामुळे त्यासाठी विचार करायला वेळ लागेल. तुम्ही विचार अवश्य करा, परंतु तो GR ते जे नोटिफिकेशन आहे ते कायद्याचा ड्राफ्ट बनवत असताना त्यामधला पितृसत्ताक शब्द सुद्धा काढा, कारण पितृसत्ताक आणि वंशावळ यामध्ये काही फरक नाही. त्यामुळे सरकारने विशेष असं काहीच केलेलं नाही. जर सगळे सोयरे हा शब्द खऱ्या अर्थानं कायद्यामध्ये घ्यायचा असेल तर त्यातला पितृसत्ताक हा शब्द काढून पितृव्यवस्था व मातृव्यवस्था या समाजात असणारी दोन्ही लागू करा मराठा समाजासाठी, तर आणि तरच मराठा समाजाला ओबीसी सुद्धा आरक्षण मिळेल. नाहीतर SC-BCचंही आरक्षण नाही आणि ओबीसीचंही आरक्षण नाही, ना घरका ना घाटका अशी अवस्था पुन्हा एकदा मराठा समाजाशी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे की सरकारने अशी गाजरं मराठा समाजाला देणं बंद करावं. आपल्याला या सर्व विषयाच्या संदर्भात काय वाटतं हे मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यावरती मी दुसरा व्हिडिओ सुद्धा लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा श्रीकांत चौधरी YouTube चॅनल. धन्यवाद.